श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो. आता 4था अध्याय सुरू आहे. ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय सुरू आहे आपला. आणि आत्ता आपण जो विभाग बघतो आहे तो जो श्लोकांचा विभाग आहे त्या विभागामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, कुठली संकल्पना भगवंत आपल्याला सांगतायत, तर यज्ञ ही संकल्पना सांगतायत. आपण आधी बोलून आलो हा विषय की 3ऱ्या अध्यायात पण यज्ञ या विषयावर भगवंत बोलतात आणि 4थ्या अध्यायातही बोलतात. 3ऱ्या अध्यायातला जो यज्ञ आहे तो समष्टीच्या दृष्टीने आहे, समाजाची रचना नीट राहण्याच्या दृष्टीने आहे. आणि हा जो यज्ञ आहे हा व्यष्टीसाठी आहे. व्यक्तिगत आपला उद्धार व्हायला हवा असेल, व्यक्तिगत आपली प्रगती व्हायला हवी असेल साधनेमध्ये, तर काय करायचं, तर यज्ञ करायचे. आणि ते कसे करायचे, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा यज्ञ कुठला, आणि त्या यज्ञापर्यंत पोचण्यासाठी बाकी कशा प्रकारे अजून बेबी स्टेप्स घ्यायच्या, कसे यज्ञ करायचे, हा सगळा प्रकार आत्ता सांगणं सुरू आहे. मागच्या वेळी आपण हा विभाग सुरू केला. 24व्या श्लोकापासून हा भाग सुरू होतो. ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. इथपासून ह्या यज्ञ विभागाला सुरुवात होते. आणि हा जो 24व्या श्लोकामधला यज्ञ आहे हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. काय आहे हा, तर अभेद दृष्टी येणे, किंवा ह्या भेदात्मक सृष्टीच्या पाठीशी किंवा ह्या भेदात्मक सृष्टीला आधार अधिष्ठान काय आहे, तर ते एकमेव असं ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर ह्या सृष्टीचा पसारा सगळा चालू आहे. हे ज्याला कळलं, आणि हे कोणाला कळलं, ज्यांनी हे जाणलं की ते ब्रह्म मीच आहे, हे त्याला कळलं. कारण ब्रह्म 2 असत नाहीत, ब्रह्म एकच आहे, एकच एक आहे. त्या एका ब्रह्माच्या अधिष्ठानावर ह्या संपूर्ण सृष्टीचा पसारा चालू आहे. हे त्यालाच कळू शकतं ज्यांनी स्वतःचं स्वरूप ओळखलं की माझं स्वरूप ब्रह्म आहे. आणि मग जर हे सगळं ब्रह्माच्या अधिष्ठानावर सुरू आहे, तर ब्रह्माचं अधिष्ठान जर काढून घेतलं तर हा सगळा प्रपंच आहे हा मोडीत निघेल. मग हा जरी प्रपंच दिसत असला तरी हा आहे काय, तर हे ब्रह्मच आहे जे वेगवेगळ्या नामारूपातून प्रगट होतं आहे. असं कळणं म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होणं, म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये एकच एक ब्रह्म भरून राहिलेलं आहे हे जाणणं. हे जे आहे हे मनुष्यजन्माचं सार्थक आहे, किंवा हे मनुष्यजन्माचा गोल आहे. आणि हे फक्त मनुष्यच करू शकतो, कारण तेवढा विवेक फक्त मनुष्यालाच परमेश्वराने प्रदान केलेला आहे. इतर कुठल्याही प्राणीमात्रांमध्ये हा विवेक नाही जो मनुष्याला दिलेला आहे. म्हणून विवेकाची साथ धरून, वैराग्य वाढीस लावून आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचायचं आहे. आणि कुठलं, तर ब्रह्मस्वरूप जे आपलं आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि मग एकदा ते सगळं ब्रह्म मीच आहे, म्हणजे जसं मला वाटतं आपण मागच्या वेळी एक उदाहरण बघितलं होतं की साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, असं वेगवेगळी नामरूपं असली तरी त्याच्यामध्ये फक्त साखर आहे हे ओळखायचं. म्हणजे ही नामरूपात्मक सगळी सृष्टी, भेदयुक्त सगळी सृष्टी जरी असली तरी हे फक्त ब्रह्मच आहे हे ओळखायचं. म्हणजे आता अजून एक उदाहरण आपण छोटंसं बघू की एखादं छान सुंदर चित्र काढलं आहे, पेंटिंग आहे, आणि त्या पेंटिंगमध्ये असं छान एक उपवन काढलं आहे. त्या उपवनामध्ये ससे आहेत, हरिण आहे, झाडं आहेत, वेली आहेत,
फुलं आहेत, फळं आहेत, कोकिळा आहे, राघू, मैना असे पक्षी आहेत सगळे तिथे. आणि असं एक सुंदर उपवनाचं चित्र आहे. त्या चित्रातल्या तुम्ही सशाला हात लावा किंवा कोकिळेला हात लावा किंवा फुलाला हात लावा किंवा झाडाला हात लावा. तुम्ही हात कशाला लावणार आहे तर चित्राला, म्हणजे बेसिकली कॅनव्हसला हात लावणार आहे तुम्ही. म्हणजे हे सगळं जरी नामरूपात्मक वेगवेगळं दिसलं असलं तरी ह्याचं अधिष्ठान काय आहे तर कॅनव्हास आहे. तसं हे सगळंच वेगवेगळं दिसत असलं तरी ह्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे हे जाणणं हा आपला अल्टिमेट गोल आहे आयुष्याचा, मनुष्य जन्माचा. आणि त्याला ब्रह्मयज्ञ असं सांगितलं. आणि इथपर्यंत जर ती पोचायचं असेल तर त्याच्या आधी काही स्टेप्स आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. आपल्याला जर मी ब्रह्म आहे इथपर्यंत डायरेक्ट फक्त ऐकून आणि कोणाचा उपदेश घेऊन आपल्याला जर पोचता येत नसेल, कारण ज्या साधकांची अगदी तयारी झाली असते ना त्यांना फक्त एक उपदेश पुरतो आणि त्यांना त्या भावामध्ये स्थित होता येतं. पण आपली ज्यांची अशी साधना झालेली नाही आहे, जेवढी आपली तोपर्यंत मनाचा निश्चय झालेला नाही आहे, बुद्धीचा निर्णय आपला अजून ठाम झालेला नाही आहे, तर मग त्यासाठी काय करायचं तर वेगळे छोटे छोटे यज्ञ अजून भगवंतांनी सांगितलेत. त्या यज्ञाद्वारे स्वतःची पात्रता वाढवत न्यायची. म्हणून दुसऱ्या 25व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की दैवयज्ञ सांगितलं. मग तो सकामही आहे आणि निष्कामही आहे. त्याचं सविस्तर वर्णन आपण करून आलो. पण आता जर आपल्याला ब्रह्मभावापर्यंत पोचायचं आहे तर आपल्याला सकाम यज्ञाकडे थोडंसं त्याला साईडलाईन करावं लागेल आणि निष्काम कर्माचा जास्त अवलंब करावा लागेल. कारण आपल्याला ब्रह्मस्थितीमध्ये जर स्थित व्हायचं असेल तर त्याच्यासाठी निष्काम कर्माची फार आवश्यकता आहे. सकाम कर्माने आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. म्हणून दैवयज्ञ जरी असला तरी तो निष्कामतेने करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण दोन्ही भाग बघून आलोत, सकाम कसं आहे आणि निष्काम कसं आहे. पण प्रेफरन्स आपल्याला कशाला द्यायचा आहे तर निष्कामतेला द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा यज्ञ सांगितला की जीवभावाने आपली आहुती द्यायची आहे ब्रह्मभावामध्ये. म्हणजे मी जीव आहे असं मला जे वाटतंय ते वाटणं मी ब्रह्म आहे इथपर्यंत जायला पाहिजे. म्हणून मी जीव आहे, मी जो संकुचित अल्पज्ञ असा जो जीव आहे त्यांनी हा विचार करायचा आहे की मी ब्रह्म आहे. आणि हे विचारांनी होणार आहे. आणि ते विचार दृढ होण्यासाठी मग अजून गोष्टी आपल्याला शास्त्रग्रंथांचं वाचन करावं लागेल, गुरूंचा अनुग्रह लागेल, साधना लागेल, शमदम लागेल. पण हा विचार बळकट करायचा आहे जीवभाव सोडून ब्रह्मभावापर्यंत जाण्यासाठी. आणि नंतर 26व्या श्लोकामध्ये संयमाच्या अग्नीमध्ये इंद्रियांचं हवन करा असं म्हणाले. म्हणजे काय तर इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवा. त्यासाठी काही काळ एकांतवास धारण करा, मौनाचा थोडासा अभ्यास करा, काही व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, जेणेकरून विषयांचा आणि इंद्रियांचा संबंध जास्त येणार नाही. आपण फार वेळ हा करू शकत नाही, पण दिवसातला काही काळ तरी आपण एकांतवासामध्ये घालवला पाहिजे, जिथे इंद्रियांना त्यांच्या विषयांचा संपर्क होता कामा नये. आणि मग गृहस्थाश्रमासाठी पुढचा यज्ञ असं सांगतात की गृहस्थाश्रमी जो मनुष्य आहे त्याचा विषयांशी संबंध येणार आहे. मग त्यांनी कुठला यज्ञ करायचा तर विषयांची आहुती इंद्रियांमध्ये द्यायची. पण आपण ती आहुती देतोय हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ती पवित्रच असली पाहिजे, ती मोजकीच व्यवस्थित मर्यादितच असली पाहिजे अशा पद्धतीने आणि अत्यंत चांगल्या भावनेनेच दिली गेली पाहिजे. विषयांचा उपभोग घ्यायचा पण तो नीतिधर्माच्या चौकटीच्या मर्यादेमध्ये घ्यायचा. ह्याला म्हणायचं विषयांची आहुती इंद्रियांना दिली. असे 5 यज्ञ आपले आत्तापर्यंत पाहून झाले. त्याच्या पुढचे जे यज्ञ आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आधी ह्या श्लोकांचं उच्चारण करूयात आणि मग अर्थचिंतनाकडे वळूयात. तर आजचे श्लोक असे आहेत. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायल्लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् वै ज्ञात्वा विमोक्षसे. तर 27व्या श्लोकामध्ये पुढचा यज्ञ भगवंत सांगतात. काय आहे तो? तर सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. आता ना ह्या श्लोकाचा अर्थ बघायच्या आधी आपण थोडंसं प्राणमय कोशाबद्दल बोलूया, कारण त्याच्याशिवाय आपल्याला ह्या श्लोकाचा अर्थ पुरेसा नीट लावता येणार नाही. आपण दुसऱ्या अध्यायाचा जेव्हा विचार केला होता, दुसऱ्या अध्यायामधला अत्यंत महत्त्वाचा श्लोक नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, तेव्हा आपण म्हणालो होतो की पंचकोश आहेत आणि त्या पंचकोशाच्या आत आत्मा आहे अशी एक शास्त्राने अभ्यासाची घडी बसवली. प्रत्यक्षात तसं नाही, पण ते कळण्यासाठी आणि अभ्यास करून आपल्याला एक एक पायरी सोडत त्याची नेती करावी किंवा व्यतिरेक करता यावा. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला व्यतिरेक करणं असं म्हणतात, की अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, असं करत 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 त्याचा अभ्यास करत सोलीव आत्म्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याच्यासाठी शास्त्राने ती घडी बसवली आहे. त्यापैकी सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे पंचकोश, आपण तेव्हा बोललो काय की 5 पेट्या आहेत, असं डोळ्यासमोर आणा की 5 पेट्या आहेत आणि एकात एक अशी पेटी आहे आणि सगळ्यात आतल्या पेटीमध्ये आत्मा ठेवलेला आहे. असं जर आपल्याला डोळ्यासमोर आपण आणलं तर एक एक पेटी बाजूला करत जायचं, म्हणजे आपण आत्म्यापर्यंत पोचू. तर प्रत्यक्षात असं आपल्या शरीरात नाही. उद्या जर आपण डिसेक्शन केलं शरीराचं, कुठे प्राणमय कोश, कुठे मनोमय कोश, कुठे विज्ञानमय कोश, कुठे आनंदमय कोश, एकही कोश हाताला लागणार नाही. ही फक्त अभ्यासाची घडी आहे, ही वैचारिक प्रक्रिया आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर अन्नमय कोश फक्त ह्याच्यामधला स्थूल आहे जो आपल्याला दिसतो. बाकी जे सगळे कोश आहेत ना ते सूक्ष्म आहेत. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे सूक्ष्म कोश आहेत, ते आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाहीत. अन्नमय कोश कसा आहे? तो स्थूल आहे, अन्नापासून निर्माण झालेला आहे, अन्नावरच वाढतो आणि अन्न नाही मिळाला तर त्याचा नाश होतो. ती प्रक्रिया कशी आहे, कसा देह तयार होतो आणि कसा पुन्हा पंचभूतांमध्ये विलीन होतो, त्याचं विलिनीकरण होतं, ती सविस्तर प्रक्रिया आपण दुसऱ्या अध्यायाच्या वेळेस बघितली. तो पहिला कोश अगदी बाहेरचा आउटर सगळ्यात जो आहे तो स्थूल कोश जो आहे अन्नमय कोश, तो आपण बघितला. आता अन्नमय कोशाच्या आत एक कोश आहे, त्याला म्हणायचं प्राणमय कोश. आता हा प्राणमय कोश म्हणजे काय? तर हा देह चालवण्यासाठी एक ऊर्जा लागते. ती ऊर्जा कुठून मिळते? तर ती प्राणांकडून मिळते. म्हणजे जीवनी शक्ती म्हणूयात आपण. प्राणमय कोश म्हणजे काय आहे? तर जीवनी शक्ती आहे, ज्या शक्तीवर ह्या देहाचं चलनवलन होतं. मग ते प्राण जे आहेत ते कसे आहेत? तर पंचप्राण आहेत. पंचप्राण आहेत आणि त्यांचे 5 उपप्राण आहेत. 5 प्राण आणि 5 उपप्राण ह्याच्या सगळ्याच्या सिस्टीममुळे, याच्या एकमेकाच्या व्यवस्थेमुळे, एकमेकाला मदत करत हे जेव्हा वायू आपल्या शरीरामध्ये काम करतात तेव्हा ह्या देहाचं चलनवलन व्यवस्थित होतं. तर कुठले आहेत ते? तर पहिले आपण 5 प्राण बघूयात. 5 प्राण कुठले? तर प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 प्राण आहेत. आणि ह्याच्या सहाय्यक एक एक उपप्राण आहे. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आणि ह्या प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. काय कार्य आहे? तर
प्राणवायूचं कार्य काय आहे? प्राण हा वायू, आपण प्राणवायू ऑक्सिजनला म्हणतो खरं तर, पण ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू असं आपल्याला इथे म्हणता येणार नाही. शरीरामध्ये सूक्ष्म पद्धतीने जी जीवनी शक्ती काम करते त्याच्या एका फंक्शनला आपण प्राण असं म्हणतो. प्राणाचं काय काम आहे? तर श्वसनाचं कार्य प्राणाद्वारे होतं. बाहेरून गोष्टी आत घेणे शरीरामध्ये हे प्राणाद्वारे होतं. मग श्वास असेल किंवा पाणी प्यायलं तरी ते गिळलं जाणं, अन्न खाल्लं तरी ते आत ढकललं जाणं, हे सगळं कशामुळे होते? तर प्राणामुळे होतं. म्हणून एखाद्याचे प्राण अगदी जाण्याच्या स्थितीमध्ये आहेत, अगदी एखादा मनुष्य शेवटची घटका मोजतोय, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्या मुखामध्ये गंगाजल जरी टाकलं तरी ते बाहेर येतं, कारण त्याचे प्राण आता तेवढे ॲक्टिव्ह नाही आहेत की ते आत घेतील. ते प्राण जाण्याची स्थिती आहे, प्राण बाहेर पडण्याची स्थिती आहे, म्हणून बाहेरून काही टाकलेलं आत जात नाही. हे प्राणाचं कार्य आहे. अपानाचं कार्य काय आहे? तर अपानाचं कार्य उत्सर्जनाचं कार्य आहे. आपण कुठे काम करतो? तर नाभीच्या खालच्या प्रदेशामध्ये अपान कार्य करतो. मग मलमूत्रांचं विसर्जन असू दे किंवा बाळंतपणामध्ये स्त्रीच्या उदरातून गर्भ बाहेर ढकलण्याचं काम जे असतं ते अपानाचं असतं. बाहेर फोर्स अपानाचा असतो. तिसरा वायू आहे त्याला म्हणायचं समान. समान वायू काय करतो? तर तुमच्या शरीरातल्या अन्नाचं पचन करतो आणि ते पोषक द्रव्ये जी आहेत ती तुमच्या सगळ्या शरीरभर पसरवतो. चौथा वायू आहे उदान. उदान काय करतो? तर प्राण जसा श्वास आत घेतो तसं उदान ह्या बाजूनी, वरच्या बाजूने जे आपण म्हणतो उलटी किंवा फुंकर, अशा ज्या गोष्टी बाहेर येतात कंठाद्वारे, तिथे उदानाचं काम आहे. आणि व्यानाचं काय काम आहे? तर शरीरातलं रक्ताभिसरण व्यान व्यवस्थित सांभाळतो. संपूर्ण शरीरामध्ये व्यानाचं क्षेत्र आहे आणि संपूर्ण शरीरामधलं रक्ताभिसरण व्यानाच्या साह्याने चालतं. आणि मग ह्याला एक एक उपप्राण सहाय्य करतात. मग नागवायूमुळे ढेकर येतो, कूर्ममुळे डोळ्यांची हालचाल होते, किंवा देवदत्त वायूमुळे हे होतं, जांभई देता येते, कृकलमुळे शिंक येते. आणि धनंजय नावाचा जो वायू आहे तो शरीराचं पोषण करण्याचं मुख्य काम त्याचं असतं. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले असं आपण म्हणतो, तेव्हा हे बाकीचे सगळे प्राण आधी जातात, धनंजय सगळ्यात शेवटपर्यंत तिथे असतो. सगळ्यात शेवटी धनंजय वायू हा शरीरातनं बाहेर पडतो. असं हे जे आहे, ही सिस्टीम आहे, ही ऊर्जेची सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमद्वारे ह्या शरीराचं सगळं कार्य घडत असतं. आता हे 5 प्राण आणि त्यांचे 5 उपप्राण ह्या शरीराला ऊर्जा देतात, शक्ती देतात. म्हणून आपल्याला असं वाटू शकतं की ऊर्जा आहे, शक्ती आहे, मग हे चेतन आहे का? तर नाही. जसं शरीर जड आहे, जसा अन्नमय कोश जड आहे, तसंच प्राणमय कोशसुद्धा जड आहे. तो चेतन नाही. मग ऊर्जा कशी देतो? तर तो ब्रह्माच्या किंवा आत्म्याच्या अधिष्ठानावर काम करतो आणि त्याला ऊर्जा देता येते. थोडक्यात कसं बघूयात आपण, की गाडी आहे, 2 व्हीलर आहे, ती गाडी पेट्रोल असल्याशिवाय चालणार नाही, बरोबर? म्हणून त्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकलं. आता गाडी आहे, गाडीमध्ये पेट्रोल टाकले तर गाडी आपोआप चालेल का? नाही. त्या गाडीचं आणि पेट्रोलचं एकमेकाशी कनेक्शन होऊन, ती ऊर्जा निर्मिती होऊन, गाडीची क्रिया चालू होण्यासाठी तिथे कोणतरी गाडी चालवणारा पाहिजे, ज्यांनी किल्ली लावली आहे, इग्निशन स्टार्ट केलं आहे, ॲक्सिलेटर्स वाढवलेलं आहे, गेअर टाकलेला आहे आणि मग गाडी पुढे चालते. म्हणजे 2 जड एकत्र आले म्हणून त्याच्यातून कार्य होत नाही, त्याला एका चेतनाचं अधिष्ठान लागतं. मग आता पेट्रोल ही ऊर्जा आहे, पण ती स्वतःहून क्रिएट होत नाही, त्याला चेतन ट्रिगर करण्यासाठी लागतो. तसं प्राण ही ऊर्जा आहे,
पण आत्म्याच्या अधिष्ठानावरच प्राण कार्यरत होतात. त्याच्यामुळे अन्नमय कोश जसा जड आहे तसाच ऊर्जा देणारा प्राणमय कोशसुद्धा जड आहे. सगळे जड एकत्र आले तरीसुद्धा ते स्वतःहून कार्य करू शकत नाहीत. त्यांच्याकडून कार्य करून घेणारा कोणीतरी लागतो आणि तो आत्मा आहे. आता प्राण गेले म्हणजे काय होतं, शरीराचं चलनवलन थांबलं. प्राणमय कोशांनी ह्या अन्नमय कोशाला सोडलं, ह्या अन्नमय कोशापासून प्राणमय कोश विलग झाला की मृत्यू झाला असं पण म्हणतो. म्हणजे जोपर्यंत प्राणमय कोश अन्नमय कोशाशी संबंधित आहे तोपर्यंतच अन्नमय कोश म्हणजे हा देह चलनवलन करू शकणार आहे. आता 27व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. म्हणजे सर्वाणींद्रिय कर्माणि, सगळ्या इंद्रियांची कर्म. कुठली इंद्रिय आहेत आपल्याला 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कुठली तर चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसना आणि त्वक, ही 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय कुठली तर पाणी, पाद, वाक, उपस्थ आणि पायू, अशी 5 कर्मेंद्रिय. तर ह्या 10 कर्मेंद्रियांची सगळी कर्म सर्वाणींद्रिय कर्माणी आणि काय प्राणकर्माणी चापरे आणि प्राणाची सगळी कर्म. आत्ता जी काय आपण प्राणमय कोशाचा विचार करताना 5 प्राण आणि 5 उपप्राण ह्यांची कर्म जी बघितली, ह्यांची ॲक्टिव्हिटी कशी होते किंवा हे शरीराला कसं ॲक्टिव्ह ठेवतात हे आपण बघितलं. तर ही सगळी कर्म ज्ञानेंद्रियांनी विषय ग्रहण करणे, कर्मेंद्रियांनी हालचाल करणे आणि प्राणांनी त्यांना ऊर्जा देणे, ही सगळी कर्म आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञानदीपिते. ही सगळी कर्म काय करायची, ह्या सगळ्या कर्मांची आहुती द्यायची. कशामध्ये द्यायची तर आत्मसंयम अग्नीमध्ये द्यायची. म्हणजे काय तर हा श्लोक समाधी यज्ञ सांगतो. जेव्हा तपस्वी समाधीला बसतात, योगी तपस्वी समाधीला बसतात, तेव्हा त्यांच्या ज्ञानेंद्रियांची कर्म थांबलेली असतात, तेव्हा त्यांच्या कर्मेंद्रियांची कर्म थांबलेली असतात आणि तेव्हा त्यांच्या प्राणांची सुद्धा कर्म थांबलेली असतात. म्हणजे श्वासोच्छ्वाससुद्धा त्यांचा होत नसतो. अशा पद्धतीने सगळी कर्म थांबवून आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होणे म्हणजे समाधी लावणे, ह्या यज्ञाचा इथे 27व्या श्लोकामध्ये भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. आता हे आपल्याला शक्य नाही, कारण प्राणांच्या क्रिया थांबवणं किंवा प्राणांच्या क्रियावर मास्टरी करणं हे येऱ्यागबाळाचं काम नव्हे. ह्याला अतिशय योगावर मास्टरी असणारा व्यक्ती पाहिजे, ज्यांनी योगाभ्यास अत्यंत निष्ठेने केलेला आहे. आणि योगाभ्यास करणं सोपं नाही आहे. अतिशय कडक नियम सगळे पाळून तो योगाभ्यास करावा लागतो. आपली ह्यापैकी जर आपण बघितलं ना तर ज्ञानेंद्रियांची कर्म आणि कर्मेंद्रियांची कर्म थांबतात असा आपल्याला रोज अनुभव येतो. कधी गाढ झोपेमध्ये. गाढ झोपेमध्ये आपली ज्ञानेंद्रियही काम करत नसतात आणि कर्मेंद्रियही काम करत नसतात, पण प्राणांचं काम चालू असतं. श्वासोच्छ्वास चालू असतो, रक्ताभिसरण चालू असतं, हृदयाचे ठोके चालू असतात. पण इथे जेव्हा प्राणांचं सुद्धा काम थांबतं तेव्हा त्याला समाधी म्हणतात. म्हणून निद्रेमध्ये आणि समाधीमध्ये एवढाच फरक आहे. काय तर प्राणांवर कंट्रोल. आणि जेव्हा प्राणांवर कंट्रोल नसतो, फक्त ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची कामं थांबवली जातात, तेव्हा आपण ह्या सृष्टीपासून तर विलग होतो, पण स्वरूपामध्ये आपण स्थित होत नाही. कारण आपली हे सगळ्या वृत्ती ज्या आहेत ना त्या अविद्येमध्ये लीन होतात. पण समाधीमध्ये जेव्हा प्राणांवर पण कंट्रोल केला जातो आणि समाधी लावली जाते, तेव्हा स्वरूपामध्ये ते तपस्वी स्थित असतात. म्हणून ज्ञानदीपिते असं लिहिलं आहे. आपण झोपेत अज्ञानदशेमध्ये असतो
आपल्याला जगाचा अनुभव नसतो, मान्य आहे, पण आपल्याला स्वरूपाचाही अनुभव तिथे नसतो. पण समाधीमध्ये जगाचा अनुभव थांबतो, खंडित होतो, पण स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणून त्याला ज्ञानरूपता आहे. ती निद्रा ही अज्ञानाची अवस्था आहे. अज्ञानामध्ये, अविद्येमध्ये वृत्ती लीन होतात, तर इथे ज्ञानरूपतेमध्ये योगी स्थित झालेला असतो. आणि म्हणून सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञानदीपिते. ही समाधीची अवस्था, ही आपल्यासारख्या सामान्य लोकांना हा यज्ञ करता येणार नाही. ह्याला हठयोगाची खूप साधना आवश्यक आहे. त्याच्यासाठी खूप कडक नियम पाळायला लागतात. ते आपल्याला सर्वसामान्य प्रापंचिकांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे हा यज्ञ आपल्यासाठी नाही. पुढच्या 28व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. आता ह्या एका श्लोकामध्ये 4 प्रकारचे यज्ञ सांगितलेत. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय ज्ञानयज्ञ. तर ह्या सगळ्याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. द्रव्ययज्ञ म्हणजे काय? द्रव्य पैशाला आपण म्हणतो. एक अर्थ द्रव्य तो आहे, आणि दुसरा द्रव्य म्हणजे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने द्रव्य म्हणजे पदार्थ सगळं. मग द्रव्य म्हणजे पदार्थ असं जर म्हटलं तर आपला शरीरसुद्धा द्रव्य ह्याच्यामध्ये येतं, आणि मग शरीराने इतरांसाठी झिजत राहणं हा द्रव्ययज्ञ होऊ शकतो. पण द्रव्य म्हणजे अर्थ, पैसा, धन असं जर घेतलं तर मग द्रव्ययज्ञ करायचा कसा? तर ज्याला आवश्यकता आहे त्याला आपण दान देत राहणं. मग कशा पद्धतीचं दान देणं? फक्त पैसे का? तर नाही. मग अन्न, वस्त्र, वस्तू, किंवा कोणाला पुस्तकांची आवश्यकता असेल, पुस्तकं दिली, मंदिर बांधलं, विद्यालय बांधलं, हॉस्पिटल बांधलं, धर्मशाळा बांधल्या, गोशाळा बांधल्या, किंवा वाचनालय बांधलं, किंवा पाणपोई ची व्यवस्था केली, किंवा वृक्षारोपण केलं, किंवा एखाद्या गावामध्ये बोर खणून दिली, विहीर निर्माण केली. म्हणजे पैसा खर्च करून जे जे करता येईल ते सगळं द्रव्ययज्ञामध्ये येतं. तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्यासाठी पैसा लागणार आहे ना, तर तुमच्याकडचे पैसे खर्च करून जे काही तुम्हाला इतरांसाठी करता येईल ते द्रव्ययज्ञामध्ये येतं. पण मग द्रव्ययज्ञ करण्यासाठी 2-3 नियम आहेत. पहिला नियम काय? तर तुमचं द्रव्य पवित्र असलं पाहिजे, म्हणजे स्वकष्टार्जित असलं पाहिजे. भ्रष्टाचाराचा, ह्याला त्याला लुबाडलेला, लाचलुचपतीचा पैसा त्यांनी दान करून काही उपयोग नाही. म्हणून स्वकष्टार्जित असावा पैसा, पवित्र असावा पैसा, आणि ज्याला आपण दान देतोय ना त्याच्याप्रती कुठलीही हीन भावना न ठेवता त्याला दान देता आलं पाहिजे. म्हणजे घे चल असं नाही. कारण जो दान घेत असतो ना तो दान देणाऱ्यावर उपकार करत असतो, तो घेऊन, असं म्हणतात. म्हणजे आपण एखाद्याला एखादी गोष्ट द्यायला जरी गेलो ना तरी समोरच्याने ती घेतलीच नाही तर आपण मारे म्हणतो मी दान करणार आहे, पण समोरच्याने दानच घेतलं नाही तर तुमच्या दान देण्याला काय व्हॅल्यू राहिली? दान दिलंच जाऊ शकत नाही, कारण घेणारा जर अवेलेबल नसेल तर. एकदा एका वडिलांनी आपल्या मुलांना दानाचं महत्त्व आणि दान घेणाऱ्याचं महत्त्व शिकवण्यासाठी असं केलं की त्यांच्याकडे काही खाद्यपदार्थ दिले आणि त्यांना सांगितलं की बाहेर जा, रस्त्यावर जा आणि हे वाटून या लोकांना, गरजू लोकांना, ज्यांना हवं आहे त्यांना ते वाटून या. मुलांनी खूप प्रयत्न केला. जो रस्त्यावर दिसेल, कोणी गोरगरीब दिसेल, कोणाला घेता येतं आहे का, कोणाला द्यायचं आहे का, मावशी घ्या, काका घ्या, दादा घ्या, हे स्वतःहून येऊन देत होते, कोणी घ्यायलाच तयार नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण दान देऊ म्हणल्याने दिलं जाणार नाही, घेणारा असायला हवा. दान घेणारा हा देणाऱ्यावर उपकार करत असतो.
आणि मग थकून ती मुलं बसली, शांत बसली की अरे कोणीच दान घेत नाही आमच्याकडून, कोणीच ह्या वस्तू आमच्याकडून घेत नाही, आणि थकून मुलं झाडाखाली बसली. आणि मग तिथे एक अशी म्हातारी आजी हळूहळू चालत आली आणि विचारलं काही खायला आहे का रे बाळांनो. आणि त्यांनी आनंदाने त्यांच्याकडचे सगळं जे काही खाण्याच्या वस्तू होत्या त्या आजीला दिल्या आणि तिला नमस्कार केला की आम्हाला दान द्यायचं होतं पण घेणारा कोणी नव्हता, तू हे दान घेतेस आणि तू आमच्यावर उपकार करतेस की आम्हाला हे देण्याची संधी तू दिलीस. म्हणून कधीही दान देणाऱ्याला तुच्छ लेखू नये, हा एक दानाचा नियम आहे. दान पवित्र असावं, हा दानाचा नियम आहे. आणि तिसरा नियम काय आहे तर मी एखाद्याला दान दिलं की त्यानंतर त्याबद्दल मी विचार करायचा नाही आहे. म्हणजे मी एखाद्याला एखादी गोष्ट दिली की त्या गोष्टीचं, त्या वस्तूचं त्याने काय केलं ह्याचा मागोवा मी काढायचा नाही आहे. की मी तिला हे दिलं पण तिने वापरलंच नाही, मी एवढी सुंदर साडी तिला दिली, तिने अजून एकदा पण नेसली नाही. एकदा आपण साडी दिली, एकदा आपण वस्तू दिली, मग ती समोरच्यानी वापरू दे, कपाटामध्ये ठेवू दे, इतर कोणाला देऊ दे, फेकून देऊ दे, तुमचा संबंध संपला. एकदा तुम्ही दिलं की संपलं. लोकांना फार उत्सुकता असते, मी एवढी साडी दिली तिने नेसलीसुद्धा नाही आणि ती साडी तिने तिच्या माहेरी अशी फिरवली तशी तुम्ही दान दिलं की विषय संपला आहे. त्या साडीचं तिने काय करायचं हा तिचा प्रश्न आहे. तसं आपण एखाद्याला वस्तू दिली की त्यांनी त्या वस्तूचा उपयोग कसा केला आहे ह्याचा मागोवा घ्यायचा नाही. कारण का नाही घ्यायचा, त्याचा मागोवा घ्यायचा नाही कारण आपण ती दिली आहे ना, त्याच्याशी आपला संबंध विच्छेद झाला पाहिजे. जर मी फिजिकली एखादी वस्तू दिली पण मनामध्ये माझ्या ती वस्तू अजून घोळत असेल तर माझा त्या वस्तूशी संबंध विच्छेद झाला नाही आणि दान पूर्णच झालं नाही. मी फिजिकली दिलं पण विचारामध्ये जर माझ्या ती वस्तू राहिली तर दान पूर्ण होत नाही. म्हणून दिलं की संपलं, त्याचा उच्चारसुद्धा परत करायचा नाही. हे 2-3 नियम पाळून द्रव्ययज्ञ करता येतो आणि हा प्रत्येकाने यथाशक्ती आपल्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे तो करावा. पुढचा यज्ञ आहे तपोयज्ञ. आता तप 3 प्रकारचं असतं. तप ह्या विषयावर पुढच्या मला वाटतं 17व्या अध्यायामध्ये भगवंत सविस्तर सांगणार आहेत. आता आपण थोडक्यात तप म्हणजे काय बघू. तप कुठे कुठे करता येतं, कुठल्या पातळ्यांवर करता येतं तर शरीराचं एक तप करता येतं, वाणीचं तप करता येतं आणि मनाचं तप करता येतं. तर शरीराचं तप काय आहे, इतरांसाठी झिजणे, इतरांसाठी काम करणे हे आहे. उपास व्रतवैकल्य शरीराने करायचेत ते शरीराचं तप आहे. पूजा अर्चा करणे हे शरीराचं तप आहे. एखादा आपला नियम असेल प्रदक्षिणा घालायची देवळाला ते शरीराचं तप आहे. वेळच्या वेळी उपासनेला बसणं हे शरीराचं तप आहे. किंवा एकंदरीतच माझं आयुष्य जर डिसिप्लिन्ड व्हायला हवं असेल त्याच्यासाठी मला काही नियम लावून घ्यायला पाहिजेत, मला काही रुटीन माझ्या दिवसाचं लावलं गेलं पाहिजे. ही कामं माझ्याकडनं रोजच्या दिवसात झालीच पाहिजेत. जी शारीरिक क्रिया म्हणजे पूजा असू दे, उपासना असू दे किंवा रोजचं माझं जे काही काम आहे ते रुटीनमध्ये व्यवस्थित करणं हे शरीराचं तप आहे. दुसरं तप आहे वाणीचं. वाणीचं तप काय आहे तर कमी बोलावं. शक्यतो मौन जर शक्य असेल महिन्यातून 15 दिवसातून एखाद दिवस तर मौन धारण करावं. अन्यथा इतर वेळी कमी बोलावं, परनिंदा टाळावी आणि होता होईल तो नामस्मरण करावं. हे वाणीचं तप आहे. आणि तिसरं तप आहे मानसिक तप. मनाचं तप काय आहे तर मनाची प्रसन्नता ढळू द्यायची नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाची प्रसन्नता ढळू न देणे हे मनाचं तप आहे. आणि मुख्य काय माहिती आहे, शरीराचं तप आणि वाणीचं तप जर नीट केलं ना तर मनाचं तप आपोआप साधलं जातं. कारण व्यवस्थित तुमचं रुटीन लागलेलं असेल, तुमचं काम दिवसभराचं व्यवस्थित होत असेल,
तुम्ही कमीत कमी बोलत असाल, परनिंदा करत नसाल आणि होता होईल तो नामस्मरण करत असाल तर मनाची प्रसन्नता ढळूच शकत नाही. म्हणून शरीर, मन आणि वाणी ह्या तिन्हीचं तप करणे, ह्याला एक डिसिप्लिन देणे, ह्याला म्हणायचं तपोयज्ञ. आणि चौथा योगयज्ञ. आता योगयज्ञ अष्टांग योग ह्या पद्धतीने पण आपण बघू शकतो. अष्टांग योग आपल्याला माहिती आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे अष्टांग योग ह्याचं पालन करणे, ह्याप्रमाणे शरीराला एक वळण लावून, शरीराला मनाला वळण लावून समाधीपर्यंत पोचणे, हा एक योगयज्ञ म्हणू शकतो. आणि अजून एक योग आपण असं बघू शकतो की दुसऱ्या अध्यायामध्ये योग ह्या शब्दाची भगवंतांनी व्याख्या काय केली होती? समत्वं योग उच्यते. समत्वालाच योग असं म्हणतात. मग समत्व कसलं? तर हे जे द्वैतात्मक ही सृष्टी आहे, तिथे आपल्याला काही गोष्टी खूप छान वाटतात, काही वाईट असतात आपल्या दृष्टीने, काही चांगल्या असतात, काही वाईट असतात, काही आनंद देणारे असतात, काही दुःख देणारे असतात, काही म्हणजे आपण अनुकूल प्रतिकूल, शीत उष्ण असं जे द्वंद्व आहे, ह्याच्या कुठल्याही एका टोकाकडे न जाता बॅलन्स राहणे, उदासीन राहणे. उदासीन राहणे म्हणजे ना मी अनुकूलतेकडे झुकत आहे ना मी प्रतिकूलतेकडे झुकत आहे. सुवर्ण मध्य साधणे, समत्वं योग उच्यते. स्वतःला बॅलन्स्ड पोझिशनमध्ये ठेवणे, ह्याला योग असं म्हणतात. आणि हे कसं करायचं? निष्काम कर्म करत असताना हे कसं साधलं जातं, ह्याच्यावर सविस्तर चर्चा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या वेळेस केलेली आहे. याला म्हणायचं योगयज्ञ. आणि चौथा आहे स्वाध्याय ज्ञानयज्ञ. आता स्वाध्याय ज्ञानयज्ञ, अध्याय म्हणजे स्वतः केलेला अभ्यास. मग अभ्यास आपण करतोच, खूप गोष्टींचा करतो. म्हणजे मला बँकेची परीक्षा क्लिअर करायची असेल तर मी अकाउंट्सचा अभ्यास करीन. मला संगीत विशारद व्हायचं असेल तर मी गाण्याचा रियाज करीन. किंवा मला पोहण्यात तरबेज व्हायचं असेल तर मी पोहण्याचा अभ्यास करीन. वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करतच असतो. पण हे जे अभ्यास आहेत ना, हे एकतर आपल्या उपजीविकेसाठी मदतीला येतात, म्हणजे त्याच्यातून आपण अर्थार्जन करू शकतो. आणि काही अभ्यास असतात जे आपण छंदासाठी करतो. मग एकतर उपजीविका होईल किंवा छंदपूर्ती होईल. पण ह्या दोन्हीला ज्ञानयज्ञ म्हणत नाहीत. ज्ञानयज्ञ कशाला म्हणायचं? कसला अभ्यास केला तर त्याला ज्ञानयज्ञ म्हणता येईल? तर शास्त्रग्रंथांच्या अभ्यासाला ज्ञानयज्ञ म्हणता येतं. म्हणजे गीतेचा आपण आत्ता अभ्यास करतो आहे, हा ज्ञानयज्ञ आहे. किंवा कुठल्याही शास्त्रग्रंथांचा, रामायणाचा, भागवताचा अभ्यास करणे, संत साहित्याचा अभ्यास करणे, उपनिषदांचा अभ्यास करणे, ह्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. आणि अभ्यास कसा? सिक्वेन्सली, व्यवस्थित विचार करून त्यांनी त्या श्लोकाला, त्या श्रुतीला काय सांगायचे ते समजून घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवत आणणे, ह्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. नुसतं वाचलं आणि सोडलं असं तो ज्ञानयज्ञ नसतो. तो ज्ञानयज्ञ कसा असतो? म्हणजे अभेदानंद स्वामी म्हणून एक आहेत, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये त्यांची प्रवचनं असतात. तर ते एकदा असं म्हणाले की बरसाती सत्संग मत किया करो. तर बरसाती सत्संग म्हणजे काय? की आज मी एका प्रवचनाला गेले, तिथे गीतेच्या एका 6व्या-7व्या अध्यायावर तासभर प्रवचन झालं. मग 8-10 दिवस मध्ये गेले, मग मी आणि कुठल्या दुसऱ्या वक्त्याच्या कीर्तन प्रवचनाला गेले, तिथे भागवतावर काही ऐकलं. मग पुढच्या महिन्यात मी अजून तिसऱ्या वक्त्याकडून ऐकलं, जो रामायणावर बोलत होता. म्हणजे काय केलं मी? इथून थोडं भगवद्गीतेचं श्रवण केलं, तिथून थोडं भागवताचं केलं, तिथून थोडं रामायणाचं केलं, वेगवेगळ्या वक्त्याकडून केलं. ह्याला बरसाती सत्संग म्हणतात.
ज्ञानयज्ञ म्हणजे कसा, तर एक ग्रंथ घ्यायचा आणि अथपासून इतिपर्यंत एखाद्या आचार्याच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अध्ययन त्याचं प्रदीर्घ काळापर्यंत करायचं, त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. कधी इथे कधी तिथे वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकून वाईट नाही आहे, ते चांगलंच आहे, पण ते सुरुवातीच्या काळापुरतं ठीक आहे. तिथून आपल्याला अभ्यासाची आवड लागते, वेदांताची आवड लागते, आपल्याला ह्या ग्रंथांविषयी, ह्या उपनिषदांविषयी आपल्याला ओढा वाटायला लागतो आणि आपण ह्याचा अभ्यास करायला पाहिजे अशी इच्छा मनात निर्माण होते. आपण सत्कर्म केली पाहिजेत, सदाचाराने वागलं पाहिजे अशी इच्छा मनात निर्माण होते. हे खूप चांगलं आहे, वाईट अजिबात नाही, पण त्याला ज्ञानयज्ञ म्हणता येत नाही. ज्ञानयज्ञ म्हणजे एक ग्रंथ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखाद्या आचार्याच्या मार्गदर्शनाखाली, स्वतःच्या अकलेनी नव्हे, एखाद्या आचार्याच्या, योग्य आचार्याच्या मार्गदर्शनाखाली तो संपूर्ण अभ्यास करणे आणि तो प्रदीर्घ काळ करणे. की हां, मी आता 7 दिवसात गीतेचं एक निवासी शिबिर केलं, 7 दिवसात किंवा 18 दिवसात 18 अध्याय पूर्ण केले, झालं, असं होत नाही. प्रदीर्घ काळापर्यंत त्या श्लोकांच्या विचारामध्ये डुंबून राहावं लागतं. प्रत्येक वेळी तो श्लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतो, वेगवेगळे त्याचे कंगोरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळलं, पण जेव्हा आपण खूप प्रदीर्घ काळ अभ्यास करतो तेव्हा 4-5 वर्ष एकाच ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पहिल्या वर्षी जे कळलं होतं ना, ते फारच वरवरचं होतं. आता जरा काहीतरी कळतंय असं 4-5 वर्षांनी वाटतं. 10 वर्षांनी वाटतं, अरे 5 वर्षापूर्वी जे कळलं होतं ना, ते फारच वरवरचं होतं, आत्ता कुठे मला गीता कळू लागली आहे, असं होतं. म्हणून ज्ञानयज्ञ म्हणजे एखादा ग्रंथ अगदी धुंडाळून काढणे, त्याच्यामध्ये बुडून जाणे, त्याचा विचार समजून घेणे, त्याचे प्रत्येक कंगोरे खंगाळणे आणि त्याप्रमाणे ते आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे. आणि ह्याच्यासाठी योग्य शिक्षक, योग्य आचार्यांची अत्यंत आवश्यकता असते. कारण आपण हे इतकी निसरडी वाट आहे ना, अशी पटकन स्लिप होऊन जातो आपण. अरे नाही, हे मला कळलं, मला हे माहिती आहे, हां हे असं असं करायचं, आणि तिथे एखादी अशी काहीतरी मेख असते की तिथे आपला गोंधळ उडतो. मग तिथे आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारा आचार्य आपल्याला असावा लागतो, जो तुम्हाला त्याच्यातले बारकावे समजून देईल. त्याला ज्ञानयज्ञ म्हणायचं. मग असा सगळ्यांकडे सगळेच इतके भाग्यवान असत नाहीत की ज्यांना 1 to 1 असं बसवून कोणी एखादा ग्रंथ शिकवेल, इतके भाग्यवान सगळे नसतात. पण मग त्याच्यासाठी प्रार्थना देवाला करायची. तुमची प्रार्थना कळकळीची असेल तर त्याला यश मिळतं. तुम्हाला उत्तम आचार्य, उत्तम शिक्षक, उत्तम सत्पुरुष तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्हाला त्याच्यातले बारकावे शिकवतात, तुमच्याकडनं ते करून घेतात. ही संतांची कृपा असते, ईश्वराची कृपा असते, सद्गुरूंची कृपा असते आणि ती प्राप्त होते. पण आपल्याला कळलं पाहिजे ना, आधी मागायचं काय देवाकडे, तर हे मागायचं की मला हा खाचा खोचा समजून देणारा कोणीतरी मला भेटो बाबा देवा. आणि इच्छा पूर्ण होते. खात्रीने सांगते, अनुभवाने सांगते, इच्छा पूर्ण होते. पण ती इच्छा आधी निर्माण व्हायला हवी मनामध्ये. त्याच्यामुळे जर ज्ञानयज्ञ करण्याची इच्छा असेल तर कळकळीने देवाला, सद्गुरूंना प्रार्थना करायची आणि आपल्यापर्यंत योग्य व्यक्ती पोचते किंवा आपण त्या व्यक्तीपर्यंत पोचतो आणि आपण अपेक्षाही केली नाही इतक्या सुंदर पद्धतीने आपला ज्ञानयज्ञ सुरू होतो. अगदी खात्रीने सांगते मी, खात्रीने अनुभवाने सांगते, विश्वास ठेवा आणि करा. आणि ह्या ज्ञानयज्ञांनी जे काही समाधान लाभतं ते खरोखर इतर कशाने लाभत नाही. म्हणून हा ज्ञानयज्ञ फार श्रेष्ठ आहे. भगवंत पुढे सांगणार आहेत. एक आणि ही उपासना आहे किंवा ज्ञानयज्ञ करतो म्हणजे आपण काय करतो तर श्रवण, मनन, निदिध्यासन, सतत चिंतन, अनुसंधान हे सतत आपण करत राहतो. ज्ञानयज्ञ म्हणजे, आणि ही उपासना आहे, हे तप आहे, हा यज्ञ आहे. इथे आपल्या सगळ्या विशेषत्वाची आहुती द्यावी लागते, तेव्हा हा ज्ञानयज्ञ होतो.
फार विस्तार करता येण्यासारखं आहे. खरं तर ज्ञानयज्ञ ह्या विषयाचा फार विस्तार करता येण्यासारखं आहे, पण आटोपतं घेऊयात आपण. तर ज्ञानयज्ञ मुख्य का, एकच फक्त सांगते, ज्ञानयज्ञ का करायचा की आपण नुसतं चांगलं आचरण वगैरे केलं आणि आम्ही कोणाला दुखवत नाही, मी कोणाला त्रास देत नाही, मी कोणाचं काही वाईट चिंतत नाही, मी बरं, माझं काम बरं, होता होईल ते मी दुसऱ्याच्या उपयोगी पडते, एवढं पुरेसं नाही आहे का? ज्ञानयज्ञ करायची काय गरज आहे? तर ज्ञानयज्ञ करायची गरज ह्याच्यासाठी आहे कारण त्या सगळ्या करण्यामध्ये जीवभाव ब्रह्मभावामध्ये विलीन करण्याची शक्ती नाही. ज्ञानयज्ञानेच तो विचार तुमच्यामध्ये रुजतो, ज्याने तुमचा जीवभाव संपुष्टात येऊन तुम्हाला ब्रह्मभावाची अनुभूती येते आणि ह्या संपूर्ण सृष्टीतून जे काही तो दुःख आहे, सुखालासुद्धा खरं तर दुःखच म्हणतात कारण सुखाच्या वेशामध्ये दुःखच येत असतं कायम. तर ह्या सृष्टीतल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्याचं जर सामर्थ्य कशात आहे तर ज्ञानयज्ञामध्ये आहे. आणि म्हणून फक्त चांगलं आचरण असून, चांगले विचार असून चालणार नाहीत, तर तो ज्ञानयज्ञ झाला पाहिजे. आपल्याकडे इतकं सुंदर ग्रंथ भांडार आहे, इतकं संतांनी आपल्यावर अफाट उपकार केलेले आहेत, त्यांनी जे दान आपल्या ओंजळीत दिलं आहे त्याचा वापर करायचा ज्ञानयज्ञाद्वारे. असो, तर हे 4 यज्ञ 28व्या श्लोकामध्ये सांगितले. स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशित व्रताः. आता यती म्हणजे साधक आणि संशित व्रता म्हणजे कोण? तर जो निष्ठेने एखादं व्रत आचरण करतो आहे त्याला निष्ठेने आचरण, एखादा यज्ञ एखादं व्रत आचरण करणारा साधक असा त्याचा अर्थ आहे. तर असे जे काही साधक असतात ते असे यज्ञ करतात. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय ज्ञानयज्ञ असे यज्ञ ते करतात. आता 29व्या श्लोकामध्ये अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणः. अपाने जुह्वति प्राणं, अपानवायूचं आहुती दिली प्राणवायूमध्ये, प्राणे पानं तथा परे, प्राणवायूची अपानवायूमध्ये, आणि प्राणापान गतिरुद्ध्वा, आणि प्राण आणि अपान यांची गती थांबवून घेतली, त्याला काय म्हणायचं? प्राणायाम परायण. आता हा प्राणायामाचा प्रकार अनुलोम विलोम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामदेव बाबांच्या कृपेमुळे सगळ्या भारतात आता आपल्याला सगळ्यांना हा अनुलोम विलोम प्राणायाम काय आहे माहिती आहे. पूरक, कुंभक, रेचक, श्वास भरणे, थांबवणे आणि श्वास सोडणे, त्याची काही रेशो आहेत. मला वाटतं 1:4:8 असा काहीतरी रेशो आहे. तर हा प्राणायाम म्हणजे इथे अनुलोम विलोम ह्या प्राणायामाबद्दल सांगितलेलं आहे. हा पण एक यज्ञ आहे. ह्यानी शरीरही स्वस्थ राहतं आणि मन स्थिर होतं ह्या प्राणायामामुळे. पुढच्या श्लोका, आता ह्याच्यामध्ये फार बोलण्यासारखं नाही, हे योगिक प्रक्रिया आहे आणि हे आपल्याला माहिती आहे. कोणी याला नाडी शोधन प्राणायाम म्हणतात, कोणी अनुलोम विलोम म्हणतात. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अपरे नियताहारा, नियत आहारा म्हणजे ज्याचा आहार नियत आहे, संयमित आहे, अशाने काय करावं? असा कुठला यज्ञ करू शकतो? तर प्राणान् प्राणेषु जुह्वति, तो प्राणाचीच आहुती प्राणामध्ये देऊ शकतो. आता ही पण एक अत्यंत योगाची क्रिया, म्हणजे ज्यांनी मास्टरी केली योगामध्ये त्यांनी ही क्रिया करावी किंवा ते हे क्रिया करू शकतात. आणि कोण करू शकतो? तर अपरे नियताहारा, ज्याचं नियमित खाणं पिणं आहे तो करू शकतो. आता आपण मगाशी पण 27व्या श्लोकामध्ये पण बघितलं की प्राणांच्या क्रिया थांबवणे, त्याच्यानंतर आता इथेही म्हणत आहेत की प्राणांमध्ये आहुती देणे ही सुद्धा खूप अवघड प्रक्रिया आहे. हे सगळं योगाभ्यास करणारे करू शकतात. तर एक स्वामी राम नावाचे एक योगी होते आणि ते हरिद्वारला होते. आत्ता अलीकडे एक मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. तर योगाचे मास्टर होते ते, योगाचार्य, म्हणजे त्यांना हे सगळं प्राणांची गती वगैरे थांबवणं हे अगदी सहज होतं. त्यांनी
डॉक्टरांच्या समोर, अनेक डॉक्टरांच्या समोर असा डेमो दिलेला होता की त्यांनी संपूर्ण प्राणांची गती थांबवून घेतली. डॉक्टरांनी त्यांचं चेकअप केलं. रक्ताभिसरण होत नाही आहे, BP नाही, हृदयाची धडधड नाही, श्वासोच्छ्वास नाही, पल्स रेट नाही आणि काहीच ECG प्लेन, कुठेच काही जिवंतपणाची लक्षणं दिसेनात त्यांच्या शरीरावर. आणि म्हणून डॉक्टरांनी डेथ सर्टिफिकेट तयार केलं आणि एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्या त्यांनी, एवढ्या सगळे टेस्टिंग केलं, सगळे पुन्हा वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलून टेस्टिंग केलं, सगळं केलं आणि शेवटी फायनली आता काहीच जिवंत असल्याची लक्षणं दिसत नाहीत म्हटल्यानंतर डेथ सर्टिफिकेट लिहिलं. आणि डेथ सर्टिफिकेट लिहून झाल्यानंतर 20 मिनिटांनी स्वामीराम उठून बसले आणि उठल्यानंतर पुन्हा सगळ्या प्रक्रिया त्यांच्या सगळे हे घेतले, रिझल्ट्स बघितले तर BP नॉर्मल, श्वास नॉर्मल, पल्स रेट नॉर्मल, ECG नॉर्मल. त्यांना प्राणाची गती थांबवणं त्यांना जमलं. त्याच्यावर त्यांनी मास्टरी केली. आणि मग ह्याच्यासाठी तर नियत आहारा, इथे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. काय खायचं, कधी खायचं, किती खायचं ह्याच्यासाठी त्यांचे फार नियम. आणि नुसतं खाण्याचं नाही, कारण योगामध्ये पहिले 2 स्टेप काय आहेत, यम नियम. ते यमनियमच आपल्याकडनं होत नाहीत तर आपण पुढच्या समाधीपर्यंत कधी पोहोचणार. म्हणून एक पद खूप छान आहे, म्हणजे मला फार आवडतं ते पद. माझी आई लहानपणी, म्हणजे मी लहान असताना आईकडनं ते अनेक वेळा ऐकलं. तिचं आवडीचं पद होतं आणि ती कायम म्हणायची ते पद. प्रसिद्ध आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे, नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी. शब्दवल्गना बहु न करावी, साधक जीवे जरी म्हणशील योगी भावे. विषयापासून वळता वृत्ती, येईल सहजची आत्म्यावरती. जैसा निश्चल दीप निवाती, समाधी पावे जरी म्हणशील योगी भावे. या परी सकला हार विहारी, नियमित भावे मनी अवधारी. निज रूपोन्मुख होनी अंतरी, चित्त मग धावे जरी म्हणशील योगी भावे. नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे. सगळ्या यज्ञाचा उल्लेख आहे बघा याच्यात. आत्तापर्यंत आपण जे काही यज्ञ भगवंतांनी सांगितलेले बघितले, ह्याच्यात बऱ्यापैकी सगळ्यांचा उल्लेख आहे. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शरीराचं तप आहे हे तपोयज्ञ. शब्दवल्गना बहु न करावी, वाणीचं तप आहे. साधक जीवे, आपण साधक म्हणतोय ना स्वतःला, तर मग हे केलं पाहिजे. विषयापासून वळता वृत्ती, संयमाच्या अग्नीमध्ये इंद्रियांचं हवन करायचं आहे. येईल सहजची आत्म्यावरती, वृत्ती ब्रह्माकार करायची आहे. जैसा निश्चल दीप निवाती, समाधी पावे, समाधी यज्ञ. यापरी सकला आहार विहारी, मग आहार विहार तुमचा अगदी संयमित पाहिजे, डिसिप्लिन्ड लाईफ पाहिजे. नियमित व्हावे मन अवधारी, शमदमाचा आपण विचार केला होता की इंद्रियांना थांबवणं म्हणजे शम आणि दम. इंद्रियांवर कंट्रोल म्हणजे दम, मनावर कंट्रोल म्हणजे शम. ह्याचा इथे उल्लेख आला. नियमित व्हावे मनी अवधारी, निज रूपोन्मुख होऊनी अंतरी, जीवभावाचा ब्रह्मभावामध्ये हवन करणे. निज रूपोन्मुख होऊनी अंतरी, चित्त मग धावे जरी म्हणशील योगी भावे. नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे. मग हे सगळे नियम पाळायचे आहेत साधकाने. जो स्वतःला साधक म्हणून घेतो त्याला हे कंपल्सरी आहे. जो स्वतःला साधक म्हणून घेत नाही त्यांनी कसंही वागावं.
तर ज्याला आपण साधक आहोत असं वाटतं आहे, साधक व्हावं असं वाटतं आहे, आपल्यामध्ये प्रगती व्हावी असे वाटते, त्यांनी हे सगळे नियम पाळायचे. मग आता हे सगळे यज्ञ आपल्याला करणं शक्य आहे का? नाही. ह्याच्यातले जे काही 1-2 आपल्याला करणं शक्य आहे ते करायचं, आणि अजून 1-2 आहेत ते करण्याचा, जे आपल्या काही यज्ञ कम्फर्ट झोनमध्ये असतात आणि काही कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात. तर कम्फर्ट झोनमध्ये आहेत ते तर करायचेच, आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जे आहेत त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न वाढवायचा. म्हणजे आता मला शरीराचं तप करणं शक्य आहे तर ते करायचे, किंवा मला विचार करणं, मला पुस्तक वाचणं, समजून घेणं हे शक्य आहे तर करायचं आहे ते. पण मला योगिक प्रक्रिया नाही जमत, पण मग निदान 5 मिनटं कपालभाती, 5 मिनटं अनुलोम विलोम, कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, मला नाही जमत ते, पण मग एक 5-5 मिनटं तरी मी त्याचा अभ्यास करावा. असं काही जे शक्य आहेत ते सहज शक्य आहेत ते तर करायचेच, आणि जे सहज शक्य नाही त्याच्यासाठी थोडा वेळ तरी काढायचा, थोडी तरी क्षमता त्याच्यासाठी वाढवायची. असे हे सगळे यज्ञ आपल्याला भगवंतांनी 30व्या श्लोकापर्यंत सांगितले. आणि अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति, इथपर्यंत हे यज्ञ सगळे झाले. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषः, आणि हे सगळे असे यज्ञ करणारे जे आहेत त्यांचं काय होतं? यज्ञक्षपितकल्मषः, त्या यज्ञांमुळे काय होतं? यज्ञ केल्यामुळे कल्मष म्हणजे पाप नाहीसं होतं. आता ह्या सगळ्या यज्ञांमुळे पाप नाहीसं होतं म्हणजे काय होतं? तर मुळात सगळ्यात मोठं पाप काय आहे? तर वासना. कारण वासनांमुळे आपले पुढचे जन्म येतात, आणि आपण पुन्हा पुन्हा या दुःखमय सृष्टीमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतो, आणि ह्या सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकत राहतो. मग पाप कमी होतं म्हणजे काय होतं? तर वासना हळूहळू क्षीण व्हायला लागतात. असे नियम पाळून, स्वतःवर थोडीशी बंधनं ठेवून, शिस्तबद्ध वागून, मनावर कंट्रोल ठेवून, आत्मरूपाचं चिंतन करून जेव्हा मनुष्य मार्गक्रमण करतो तेव्हा हळूहळू त्याच्या वासना क्षीण होत जातात. आणि म्हणून ही यज्ञ महत्त्वाचे आहेत की तुमच्या जन्माचं कारण असलेली वासना ह्याच्यामुळे क्षीण होते. असं 30व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सांगितलं. 31व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञशिष्टामृतभुजो म्हणजे यज्ञ करून अवशिष्ट जे राहिलं आहे, किंवा यज्ञ केल्यानंतर यज्ञाचा प्रसाद म्हणून जो आपण घेतो ना, त्याने काय होतं? तर सनातन असलेल्या ब्रह्माची प्राप्ती होते. आता इथे आपण जे यज्ञ करतोय ते एकतर वैचारिक आहेत, बौद्धिक आहेत, मानसिक आहेत, निग्रह करण्याचे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय शिल्लक राहणार? कशाचा आपण अमृत म्हणून स्वीकार करायचा आहे? तर हे यज्ञ आपण रोज करायचेत. ह्याच्यातले 1-2 यज्ञ तरी आपल्याला रोज करायचेत, आणि बाकीच्या यज्ञासाठी सुद्धा थोडासा वेळ काढायचा आहे. पण आपण जर यज्ञासाठी आपल्या दिवसाचा काही कालावधी दिला, म्हणजे मला जर रोज उपासना आणि पूजा करण्यासाठी 1 तास लागतोय, तर 24 तासातला 1 तास मी माझ्या उपासनेसाठी, पूजेसाठी, जपासाठी जर दिला तर उरलेल्या 23 तासाचं अमृत झालं. आणि मग ते 23 तास तुम्ही तुमच्या व्यवहाराकरता, तुमच्या उपजीविकेकरता तुम्ही वापरू शकता, बाकी तुमच्या कुठल्या गोष्टींकरता. पण यज्ञ केल्यावर जे उरेल ना ते अमृत आहे. त्याच्यामुळे 24 तासातला 1 तास मी यज्ञ केला तर 23 तासाचं अमृत झालं, आणि तो जर 1 तास नाही केला तर 24 तास सगळे वाया गेले, त्याच्यात काहीच उरलं नाही. तेच पुढच्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, नायल लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम. म्हणजे जो यज्ञ करत नाही, अयज्ञस्य, जो यज्ञ करत नाही ना त्याला हा लोकसुद्धा, ह्या लोकामध्ये सुद्धा सुख मिळणार नाही. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, जो यज्ञ करत नाही त्याला ह्या लोकामध्ये सुद्धा सुख मिळत नाही, तर मग परलोकामधल्या सुखाचा विचारच काय? आता जो यज्ञ करत नाही त्याला ह्या लोकामध्ये सुख काय मिळत नाही? कारण डिसिप्लिन लाईफ नसेल तर खूप आपलं हल्ली जे आलेत ना मुलांना, डिप्रेशन येतं, उदास वाटतं, डिसिप्लिन नाही आहे कुठल्या गोष्टीचं, व्यवस्थापन नाही आहे कुठल्या गोष्टीचं.
आणि हे यज्ञाची ही जी प्रक्रिया आहे ना, ही तुमच्या दिवसाला, पर्यायाने तुमच्या आयुष्याला एक वळण देते, एक व्यवस्थापन देते आणि त्याच्यामुळे एका उत्तम मार्गावरून आपण जाऊ शकतो आणि म्हणून ह्या लोकांमध्ये सुद्धा आपण सुखी होतो. म्हणजे बघा, जो वाणीचं तप करत नाही, जो अफाट बोलतोय, तो माणूस आवडत नाही लोकांना. मग तो यज्ञ करायला हवा, संयम करायला हवा. जो येता जाता 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 खातोय आणि त्याच्यामुळे प्रकृती त्याची बिघडतीये, त्याच्यामुळे घरातले लोकांना त्रास होतोय, असा माणूस आवडत नाही लोकांना. त्यांनी घरातलं वातावरण बिघडतं. ज्यांनी सगळा पैसा आपल्यापाशी ठेवला आहे, मी मेल्यावर तुम्हाला देईन, म्हणजे त्यांनी मरायची वाट बघायची का लोकांनी? लोक असं करतात. जिवंत असताना देऊन टाकावं सगळं सगळ्यांना. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण यज्ञ न करता जर राहिलो तर आपण आपल्याच घरातल्या लोकांना नकोसे व्हायला लागतो, आपल्याच समाजात आपण नकोसे व्हायला लागतो. आणि जर आपण आपल्या घरात, आपल्या समाजात नकोसे होत असू, लोक आपल्याला हिडीसपिडीस करत असतील, तर आपण ह्या जगात सुखी होऊ शकतो का? कारण मनुष्य सामाजिक प्राणी आहे. त्याला आजूबाजूचं छान वातावरण फ्लरिश व्हायला मदत करत असतं. असं जर तुम्ही सगळ्यांना नकोसे होत असाल यज्ञ न केल्यामुळे, हे कशामुळे होतं? यज्ञ न केल्यामुळे. शरीरावर ताबा नाही, मनावर ताबा नाही, वाणीवर ताबा नाही, पैशाचा हव्यास आहे, वयाप्रमाणे वागणं नाही, नामस्मरण नाही, हे सगळं जे माणूस करतो तो नकोसा होतो. आणि म्हणून त्यालाही आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही तो सुखी होऊ देत नाही. मग असा जो यज्ञ न करणारा आहे त्याला याही लोकामध्ये सुख मिळत नाही, तर मग परलोकामध्ये अशा माणसाला सुख मिळेल ह्याचा विचारच कशाला करायचा? ह्याचा विचारच होऊ शकत नाही. नायम लोकोस्त यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. तिथे कुठून मिळणार त्याला सुख? आणि 32व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. असे बहुविध यज्ञ ब्रह्मणो मुखे, ब्रह्मण म्हणजे वेदवाणीने अशा अनेक यज्ञांचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यापैकी आत्ता इथे काही यज्ञ भगवंतांनी सांगितले, पण असे अजून अनेक उल्लेख वेदांमध्ये आहेत. ते यज्ञ समजून घ्या, त्यापैकी तुम्हाला जे जमतंय ते यज्ञ करा, असं भगवंत इथं म्हणतात. की असे अनेक यज्ञ आहेत जे वेदांनी सांगून ठेवलेले आहेत, ते यज्ञ करावेत. त्यांनी काय होईल? कर्मजान विद्धितान सर्वान्येवै ज्ञात्वा विमोक्षसे. आणि हे सगळे यज्ञ जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळे यज्ञ जे आहेत ना, हे कर्मजन्य आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, शारीरिक तप असू दे, मानसिक असू दे, द्रव्याचा असू दे, ज्ञानयज्ञाचा असू दे, किंवा सगळी जे काही आत्तापर्यंत आपण बघितले शमदम असू दे, ह्या सगळ्यामध्ये कर्मप्रधानता आहे. ज्ञानयज्ञामध्ये नाही आहे कर्मप्रधानता, क्षमा करा, इतरांमध्ये सगळ्यांमध्ये कर्मप्रधानता आहे. पण जेव्हा ह्या सगळ्या यज्ञांचा तुम्ही आढावा घेता, त्याच्यातले यज्ञ करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे सगळे कर्मजन्य असल्यामुळे तुम्ही मोक्षाला प्राप्त होता. आता हे सगळे यज्ञ कर्मजन्य असल्यामुळे तुम्ही मोक्षाला कसे प्राप्त होता? तर कर्म करत 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 एक वेळ अशी येते की त्या कर्मापासून आपण डिटॅच होऊ लागतो. मी निष्क्रिय अचल असा आत्मा आहे आणि ह्या एरियामध्ये कर्म घडत आहेत असं हळूहळू तुम्हाला रिअलाईज व्हायला लागतं. पण हे कधी? जेव्हा त्याचा तुम्ही अनुभव घेता तेव्हा. जेव्हा तुम्ही ते यज्ञ करता, तेव्हा तुम्ही ते कर्म करता, तेव्हा हळूहळू कर्मापासून तुमचा संबंध विच्छेद व्हायला लागतो. न करता होत नाही. करत 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 कर्म करत 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 कर्मापासून विच्छेद निर्माण होतो. म्हणजे पाण्यामध्ये जर आपण पडलो तर पाण्यामध्ये पोहत पोहत पोहतच काठावर यावं लागतं. पाण्यामध्ये हातपायच नाही मारले तर तुम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही. मग कर्माच्या बाहेर यायचं असेल तर काय करायचं आहे? तर कर्मच करायचं आहे. आणि म्हणून कर्म करत 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 एक वेळ अशी येते की कर्मापासून आपला विच्छेद आपल्या लक्षात येतो. कर्मविच्छेद होतं, कर्माशी संबंध विच्छेद होतो आणि आपण ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना ह्या स्थितीपर्यंत जातो.
ती आदर्श स्थिती आहे आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी या बाकीच्या यज्ञांचा उपयोग करायचा आहे. हळूहळू शुद्धी वाढवायची आहे, चित्तशांती, चित्तशुद्धी, आणि असं करत करत कर्माशी संबंध विच्छेद होतो आणि मग तुम्ही मोक्षाला प्राप्त होता असं भगवंत असं इथे म्हणतात. तर इथपर्यंत आपल्याला खरं तर तसं 30व्या श्लोकामध्ये पर्यंतच 24 ते 30मध्येच हा सगळा यज्ञाचा भाग आलेला आहे. आणि मग पुढे अजून 2 श्लोकांमध्ये त्याचा अजून उपसंहार, की काय त्याचं काय करावं, कशामुळे करावं, ते केल्याने काय होतं, असे हे 2 श्लोक 31 आणि 32 येत आहेत. तर इथपर्यंत आपला भाग आज पूर्ण झाला. इथे आपण यज्ञाची विशेषता समजून घेतली, यज्ञाची आवश्यकता समजून घेतली, यज्ञाचं महत्त्व समजून घेतलं आणि आता ह्याप्रमाणे आपण विचार करून आपल्यासाठी कुठला यज्ञ योग्य बघून ते आपण करायचं आहे. आता शेवटाकडे आलो आहे आपण. शेवटचे 9-10 श्लोक राहिलेले आहेत. ते श्लोक आपण एकत्रितरित्या पुढच्या भागामध्ये जमल्यास सगळे एकत्र घेऊयात आणि 4था अध्याय पुढच्या भागामध्ये संपवण्याचा प्रयत्न करूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.